शेतकरी बंधूंनो, पाणी आणि माती हे दोन्ही घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत शेती संदर्भात. अनियमित पाऊस, पाण्याची कमतरता, खताचं योग्य नियोजन न करणं आणि त्याचबरोबर जमिनीची होणारी धूप यामुळे शेतीसमोर बरीच मोठी आव्हानं निर्माण झालेली आहेत. आणि त्याचबरोबर आता आपण बघतोय की पावसाची कमतरता आपल्याला दिसून येते. त्यामुळे त्याचं योग्य नियोजन करणं, पाण्याचं योग्य नियोजन करणं, खताचं त्याचबरोबर नैसर्गिक खताचा जास्तीत जास्त वापर करणं आणि जमिनीची होणारी धूप थांबवणं, त्यावर उपाय करणं हे अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शनच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत खेत बचाव अभियान 2026 अंतर्गत पावसाच्या पाण्याचे संवर्धन आणि त्याचबरोबर मृदा संधारणाचे उपाय. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत श्री साईनाथ खरात सर, मृदाशास्त्र तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, जसं आपण बघतोय की पावसाचं प्रमाण आपल्याला कमी दिसून येतंय आणि याच पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन करणं, संधारण करणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. याचा नेमका अर्थ काय सांगाल तुम्ही? पावसाच्या पाण्याचं संवर्धन करणं म्हणजे खूप काळाची गरज आहे. याच्यामध्ये कसं असतं की थोडा जरी पाऊस पडला तर तो चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचं चांगल्या उपाययोजना करून तो संवर्धन करणं गरजेचं आहे. म्हणजे जसे की शेततळे, नाला खोलीकरण करून किंवा चर काढून, म्हणजे शेतात जेवढं पाणी पडणार आहे ते पूर्ण पाणी आपल्याच शेतात राहिलं पाहिजे. आणि जे शेतात राहिल्यानंतर काय होणार आहे, भूजल पातळी वाढणार आहेत. भूजल पातळी वाढली म्हणजेच काय होणार आहे, ते आपल्याला पावसाच्या पाण्याचं संवर्धन अगदी योग्यपणे होणार आहे. महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी असणार आहे असं आपण बऱ्याचदा ऐकतोय. तर मग यावेळी कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये पावसाचं पाण्याचं संवर्धन कशा पद्धतीनं करणं महत्त्वाचं ठरेल? यावेळी एल निनोचा जो प्रभाव भाकीत करण्यात आलेला आहे की पाऊस कमी पडणार आहे, अशा वेळी जो पाऊस पडतोय त्या पावसाचं योग्य नियोजन करणं म्हणजेच काय होणार आहे की जलसंधारण तर होणारच आहे. त्याच्यामध्ये ढाळीचे बांध शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. कंटूर पद्धतीने कंपार्टमेंट बंडिंग करणं गरजेचं आहे. डोंगरावर जर पाणी पडत असेल तर त्याला कंपार्टमेंट बंडिंग करून ते पाणी साठवणं गरजेचं आहे. CCT करणं गरजेचं आहे. CCTद्वारे पण खूप चांगल्या प्रकारे मृदा जलसंधारण होतं, जेणेकरून जे पावसाचा पूर्ण उपयोग आपल्या शेतीसाठी, पिण्यासाठी याचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो. यामधला अजून एक म्हणजे मृदा संधारण. याचा नेमका अर्थ काय? जमिनीचा जो सुपीक थर आहे, सुपीक थर जपून ठेवणं शेतकऱ्यांसाठी खूप अत्यंत मोलाची बाब असते. कारण की सुपीक माती ही 15 सेंटीमीटरपर्यंत असते. त्याच्यामध्ये जे काही सेंद्रिय घटक पूर्णपणे असतात आणि त्याच्यात अन्नद्रव्याचं प्रमाण खूप सुंदर असतं, चांगलं असतं, जेणेकरून पिकाला लागणारे अन्नद्रव्य त्या सुपीक थरामधून भेटतात. आणि हा सुपीक थर जर नष्ट झाला तर आपल्याला पीक घेणं किंवा त्याच्यापासून उत्पादन येणं अशक्य होईल. म्हणून मृदा संवर्धन करणं गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. यासोबतच आपण ऐकतो की जमिनीची धूप होत चालली आहे, जमिनीचा वरचा थर निघून चाललेला आहे, याला मृदेची होणारी धूप असं म्हटलं जातं. याचा नेमका अर्थ काय आहे आणि याची काय कारणं असू शकतात? अतिवृष्टी होते, सोसाट्याचा वारा येतो, ज्यावेळेस जमिनीचा वरचा जो थर आहे तो थर काय होतो की वाहून जातो. म्हणजे सुपीक जमीन त्या अति पावसामुळे वाहून जाते आणि जमिनीची धूप होती. म्हणजे जमिनीची धूप म्हणजे सुपीक थर जमिनीचा वाहून जाणे, हे झालं जमिनीची धूप. दुसरी गोष्ट जी आहे की याच्यावर उपाय काय करता आले पाहिजेत. मग ज्या ठिकाणी आपली जमीन उताराची जर असेल तर उताराच्या जमिनीच्या त्यावेळेस काय करायचे की कंटूर बांध टाकायचे, ढाळीचे बांध म्हणतो आपण. ढाळीचे बांध जर टाकले, जे की वाहून येणारा सुपीक थर आहे तो त्या बांधाजवळ थांबू शकतो किंवा पाण्यावाटे वाहून जाऊ शकत नाही. अशा प्रकारचे वेगवेगळे उपाय करणं गरजेचे आहेत आपल्या याच्यासाठी. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना आपण बऱ्याचदा ऐकत आलो आहोत. तर याचा नेमका अर्थ काय आहे आणि ही संकल्पना काय आहे? पावसाचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांसाठीच नाही, सर्व सृष्टींसाठी महत्त्वाचा आहे, जलसृष्टींसाठी. म्हणजे पावसाचा एक एक थेंब संवर्धन करून तो योग्यरित्या त्याचा वापर करून केलेलं जतन म्हणजेच पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला वावगं ठरणार नाही. म्हणजे जे काही आपण बघतो की शहरामध्ये नाल्याचं, गंदे नाल्याचं पाणी जातं, वेस्टेज पाणी जातं,
ते सुद्धा पाणी आपल्याला संवर्धन करणं गरजेचं. त्याच्यावर प्रक्रिया झाल्यानंतर ते पाणी आपण शेतीसाठी उपयोगात आणू शकतो. पावसाच्या पडलेलं पाण्याचा पण उपयोग आपण त्या ठिकाणी करू शकतो. या सर्वांचा ताळमेळ जर एकत्र केला आणि सगळ्यांचं नियोजन पद्धतीने योग्य नियोजन जर केलं तर नक्कीच पाणी अडवा पाणी जिरवा ही जी संकल्पना आहे नक्कीच याच्याला वाव भेटेल. आणि आपण बघतो की आदर्श गाव जे हिवरे बाजार आहेत ते अगदी सुंदर असं महाराष्ट्रासाठी उदाहरण आहे की त्या ठिकाणी पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेचा उदाहरण द्यायला ते म्हणजे शेतकऱ्यांनी ते आवर्जून जाऊन भेट द्यावी आणि बघावं की त्या गावामध्ये कशा प्रकारे शेतकरी पाण्यावर जास्त भर देतात. तुम्ही या संकल्पनेबद्दल सांगितलं, तर ही कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी राबवली पाहिजे किंवा गावांनी कशा पद्धतीने यावर काम केलं पाहिजे? सामूहिक गोष्टीमध्ये काही योजना असतात, जसं काही रोजगार हमी योजना आहे किंवा मग जलयुक्त शिवार अभियान योजना आहे. जलयुक्त शिवारमध्ये खूप सुंदर कामं झालेली आहेत की ते काही पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेच्या आधारातूनच आहेत की ज्या ठिकाणी मोठमोठे तळे आहेत किंवा नाल्या आहेत, ओढे आहेत, याचं रुंदीकरण झालेलं आहे. रुंदीकरण झाल्यामुळं काय झालं की गाव समूहातून झालेले आहेत. ते गावातले लोक एकत्र आले, शेतकऱ्यांचा त्याच्यासोबत काही सहभाग भेटला, जेणेकरून काय होतं की ते पाणी पूर्णपणे त्या ठिकाणी गावातलं पाणी गावातच ठेवायचं, जेणेकरून दुसऱ्या गावाला जाईल हरकत नाही, पण आपल्या गावाची भूक आधी भरून काढावी ही शेतकऱ्यांनी पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. महाराष्ट्र शासनामध्ये काय असतं माहिती का, त्याच्यामध्ये एक सुंदर असा प्रकल्प आहे जलतारा. जलतारा जो प्रकल्प आहे तर जलतारामध्ये 5x5x6 फुटाचा एक जर खड्डा केला जमिनीच्या उताराचा, म्हणजे जे शेतकऱ्याच्या ज्या जमिनीतलं जे पाणी आहे ते पाणी कुठल्या दिशेला जातं आहे त्या ठिकाणी तो खड्डा करायचा. त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काय करायचं, बारीक बारीक खडे गोटे आणि दगडं टाकायचे आणि मुरमाची माती टाकायची, म्हणजे वाळूसारखी माती टाकायची, जेणेकरून काय होईल ते पाणी त्याच्यात झिरपल. पाणी झिरपल्यानंतर काय होईल, त्याची भूजल संधारण पातळी जी आहे सुधारेल आणि जी विहीर किंवा कूपनलिका जे काय असेल त्याला ते पाण्याचा साठा चांगला उपयोगात येईल आणि पुढे ते भविष्यात ते पिकाला ते चांगल्या प्रकारे देऊ शकतात. सर, मगाशी आपण एक गोष्ट बोलत होतो, मृदेची होणारी धूप. तर याचे कारण काय असू शकतात अजून? वृक्षतोड, बरोबर, अतिवृष्टी, सोसाट्याचा वारा. कधी कधी काय होतं, वृक्षतोड झाल्यामुळं वारा भरपूर येतो आणि अतिवृष्टी होते. अतिवृष्टी झाल्यानंतर काय होतं, खूप पाऊस येतो आणि पूर्णपणे ती सुपीक थर येतो, वाहून जातो. हे त्याची छोटे छोटे कारण आहेत. या कारणावर मात करण्यासाठी वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये वारा जास्त यायचा असेल तर शेताला कंपार्टमेंट किंवा झाडे लावणं गरजेचे आहेत. झाडं लावणं सुद्धा खूप महत्त्वाचा पार्ट या मृदा धूप म्हणजे याच्या कारणामध्ये बाकीत पडतो. मृदा संधारणाचे फायदे काय असू शकतात? जर आपण जमिनीचं चांगल्या प्रकारे संवर्धन केलं तरच शेतकरी चांगले पिकं घेऊ शकतात. जे काही आपण जमिनीचं हिरवळीचे खतं म्हणा किंवा नैसर्गिक पद्धतीने म्हणा किंवा सेंद्रिय पद्धतीने म्हणा, ह्या ज्या निविष्ठा आहे ह्या जमिनीमध्ये टाकायच्या, जेणेकरून काय होतं की ती मृदा चांगल्या प्रकारे संवर्धन होते आणि म्हणजे फर्टिलिटी म्हणजे तिचे आपण जे काय भुसभुशीत जो पार्ट म्हणतो तो चांगला राहतो शेतकऱ्यांसाठी. आपण बऱ्याचदा ऐकतो की शेतामध्ये शेततळं हे असणं गरजेचं आहे किंवा त्याचा फायदा आपल्या शेतीसाठी चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. तर या शेततळ्याचा नेमका अर्थ काय? कृत्रिमरित्या तयार केलेला एक जलसाठा किंवा त्याला म्हणजे महाराष्ट्र शासनाकडनं पण त्याला अनुदान असतं आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जो आहे, प्रोजेक्ट जे आहे त्याच्यामार्फत पण शेतकरी शेततळं करू शकतात. वैयक्तिक शेततळं म्हणजे 33x33 जेवढी त्यांची जमीन असेल तेवढं त्याच्यावर ते करू शकतात. हा झाला त्याचा अर्थ एक. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शेततळ्यामध्ये काय असतं, जे काही पावसाचं पाणी पडतं, पावसाचं पाणी प्लस विहिरीतला जो जलसाठा आहे, ज्यावेळेस पावसाळा असतो त्यावेळेस ते शेतकरी त्याच्यात भरून ठेवतात आणि ज्यावेळेस आपल्याला गरज पडणार आहे, जसं की अल्लिनोसारखा जो प्रभावात आपल्याला यावर्षी सामोरं जावं लागणार आहेत, त्या ठिकाणी त्या शेततळ्यातलं पाणी वापरून ते शेतकरी त्या ठिकाणी त्यांचं जे येणारं पीक आहे त्याला ते सस्टेन करू शकतात, जगू शकतात आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतात. मग हे शेततळ तयार कसं करायचं आपल्या शेतामध्ये? आपण बघायचं आपल्या शेतामधला उतार कुठं आहे, म्हणजे पूर्ण शेताचं पाणी कुठं जात आहे. मग ते शेताचं पाणी जर एका साईडला जातं त्या ठिकाणी ते शेततळ तयार करणं गरजेचं असतं. कारण काय असतं की पावसाचं पाणी पडणार आहे, आपण विषयच आपला पावसाच्या पाण्याचं संवर्धन आहे, म्हणजे पावसाचा एक एक थेंब आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मग ते जमिनीच्या उताराच्या ठिकाणी जे करून पावसाचं पाणी पडून त्या ठिकाणी साचेल त्या ठिकाणी शेततळ करणं गरजेचं आहे, जेणेकरून संबंधित शेतकऱ्यांकडं जर त्याला पॉलिथिन जर नसेल त्याच्याकडं तरी तो वैयक्तिक फक्त खोदकाम जरी करून त्या शेततळ्यामध्ये मृदा जलसंधारण जरी केलं तरी त्याचा विहिरीचा पुनर्भरणाचा साठा भूजल पुनर्भरण पातळी वाढणार आहेत. पण शेततळ म्हटलं की ते थोडंसं उघड्या पद्धतीने असणार आहे, बरोबर? मग यामध्ये पाण्याचं बाष्पीभवन होऊ शकतं, तर मग हे कमीत कमी व्हावं यासाठी शेतकऱ्यांनी काय उपाययोजना केली पाहिजे? पाण्याचं बाष्पीभवन होतं ते का हायड्रोक्लोराईड नावाचं एक केमिकल आहे, विद्यापीठाची शिफारस पण आहे.
ते जर शेतकऱ्यांनी वापरलं तर कमीत कमी बाष्पीभवन त्या याचं होतं. आणि लागलीच झालं तर शेततळ्याच्या बाजूला झाडं किंवा त्याला कशा प्रकारे झाडं राहील किंवा त्याच्या हवा किंवा म्हणजे उष्णता रोधक ही जे असतं औषधी ते फवारणं गरजेचं आहे. सर, तुम्ही उपाययोजनेमध्ये कंपार्टमेंट बंडिंग ही एक संज्ञा यूज केली होती, हो, तर हो. याचा नेमका अर्थ काय आहे? उताराच्या दिशेला छोटे छोटे म्हणजे चर करून बर जे काही पाणी साचलं जातं त्याला कंपार्टमेंट बंडिंग असं म्हणू शकतो आपण, की जेणेकरून त्याच्यामुळं काय होतं की वरचं जे डायरेक्ट पाणी पावसाचं पडणार आहेत ते डायरेक्ट खाली न जाता त्याआधी त्या कंपार्ट पूर्ण भरेल. पूर्ण भरल्यानंतर काय होईल, ते झिरपून पाझरून ते भूजल जलसाठ्यापर्यंत जाऊ शकतं, विहिरीपर्यंत जाऊ शकतं, नलिकेपर्यंत जाऊ शकतं, जेणेकरून शेतकऱ्याला आपला जो मेन उद्देश आहे तो तिथं आपण साध्य करू शकतो. बरोबर. हे कशा पद्धतीनं केलं पाहिजे सर? विकसित भारत जी रामजी जी योजना आली आहेत त्या योजनेअंतर्गत काही गावामध्ये ज्या ठिकाणी वनराई आहे, ज्या ठिकाणी डोंगर आहेत, त्या डोंगरामध्ये जलसंवर्धनाचं काम करण्यासाठी ही प्रोसेस केलेली असते. बर त्याला आपण कंपार्टमेंट बंडिंग किंवा CCT पण म्हणू शकतो. बर म्हणजे महाराष्ट्र शासनानुसार त्याच्याला गाईडलाईन्स आखून दिलेल्या आहेत. मग याच्यामध्ये काय असतं, कंपार्टमेंट बंद असतात, दगडीचे बंधारे पण असतात, जाळीचे बंधारे पण असतात, सिमेंट नाला बंधारे पण असतात. बर हे सगळ्या गोष्टीच्या उपाययोजना त्याच्यामध्ये केलेल्या असतात. सहाय्यक किंवा ग्राम रोजगार सेवक किंवा ग्रामसेवक यांच्याशी समन्वय साधून जर गावकऱ्यांनी जर ही योजनेचं जर प्रभावीपणे राबवून जर घेतली तर नक्कीच आपल्याला पाण्याचं संवर्धन चांगल्या प्रकारे करता येऊ शकतं. सर, यामध्ये सलग समतल चर यासुद्धा गोष्टी बऱ्याचदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जातात. याचा नेमका अर्थ काय आहे? सलग म्हणजे काय असतं माहिती आहे का, जी अशी उताराची जमीन आहे तिला 10 फूट त्याच्यानंतर 20 फूट असा सलग चर पाडत चालायचे. म्हणजे पूर्ण जेवढं जास्तीत जास्त पाणी पडेल तर ते बरं. पाणी टप्प्याटप्प्याने झिरपत जाईल. म्हणजे जो काही पावसाचा येणारा फ्लो आहे तो टप्प्याटप्प्याने येईल आणि बरोबर. आपलं मृद जलसंधारण साठा जो आहे, भूजल पातळी ती वाढत जाईल. मृदा संधारणाच्या जैविक पद्धतीने उपाययोजना कोणत्या असू शकतात? जंगलतोड होती ती थांबवणं गरजेचं आहे, कुंपण लावणं गरजेचं आहे जैविक पद्धतीने. त्याच्या पुढं जर गेलं तर नैसर्गिक पद्धत पण एक येते. बर तर नैसर्गिक पद्धतीमध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. बर त्याच्यामध्ये बीजामृत, जीवामृत, आच्छादन आणि वापसा हे जे 4 घटक आहे, या 4 घटकामध्ये 2 घटक जे दिलेले ते टोटली पावसाच्या पाण्याचं संवर्धन करण्यासाठी दिलेले आहेत, बर ज्याला आपण आच्छादन म्हणतो. आच्छादन म्हणजे काय असतं, सरळ शेतकरी बांधव काय करतात की ज्यांच्याकडे पालापाचोळा आहे, ज्यांच्याकडे सोयाबीनचं कुटार आहे, ऊसाचं कुटार आहे, ऊसाचं पाचट आहे, बर ते शेतकरी बांधवांनी ज्यांच्याकडे फळबाग आहे ते आपल्या जमिनीमध्ये त्या फळबागेच्या शेजारी आळं करून किंवा आळ्यामध्ये ते टाकायला पाहिजे. बर म्हणजे याचे काय होतं की जे काही पाऊस पडलेला आहे किंवा जे काही पावसाचा खंड पडलेला आहे याच्यापासून संरक्षण होतं, म्हणजे बाष्पीभवन पाण्याचं होत नाही जास्त. आणि हे झालं आच्छादन. त्याच्यानंतर जी वापसा आहे, म्हणजे वापसा ह्या दोन्हीतला जो फरक आहे, वापसा कंडिशन म्हणजे जास्त काळ जे टिकून राहतं, ह्या 2 गोष्टी जर पकडल्या तर आपण याच्यामध्ये जैविक पद्धतीने आणि नैसर्गिक पद्धतीने चांगल्या प्रकारे आपण हे पाण्याचं संवर्धन करू शकतो. चांगलं पीक घेण्यासाठी मृदेचं परीक्षण करणं गरजेचं आहे. तर हे मृदेचं परीक्षण कशा पद्धतीनं केलं पाहिजे? सर्वप्रथम शेतकरी बांधवांनी मृदेचा नमुना घेत असताना थोडीशी काळजी घेणं गरजेचे असते. 8 एकर क्षेत्र जर असेल तर एक नमुना सफिशियंट झाला. त्याच्यामध्ये V आकाराचे गड्डे करायचे 30 सेंटीमीटरपर्यंत आणि त्याच्या ज्या कडा असतात कडा खरडायच्या आणि ते पूर्ण जो पाराटे मृदा आहे मधली ती काढायची, त्याचे 4 भाग करायचे आणि समोरासमोरील 4 भाग काढून टाकायचे. आणि पूर्णपणे आपल्याकडं जोपर्यंत अर्धा किलो मृद नमुना शिल्लक राहते तोपर्यंत ती प्रोसेस करत राहायची. कापडी पिशवीत भरायचं आणि तो प्रयोगशाळेत पाठवायची. ही झाली साधारणतः मृद नमुना काढण्याची पद्धत. मृद नमुना काढल्यानंतर काय होतं, जमीन आरोग्य पत्रिका येते. जमीन आरोग्य पत्रिकेच्या दृष्टिकोनातून खत व्यवस्थापन करणं खूप गरजेचं असतं. मग आता सर्वसाधारण जर आपण पीक बघितलं की विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या खत मात्रेनुसारच आपल्याला द्यावं लागत असतं. त्याच वेळेस आपण जे काही आपलं घोषवाक्य आहे खेत बचाव अभियान, तर खेत बचाव अभियानचा मुख्य उद्देश हाच आहे की विद्यापीठाने शिफारशीत करून दिलेल्या खत मात्रेमध्ये शेतकऱ्यांनी खत द्यावे, म्हणजेच ह्या अभियानाचं फलित होईल, सार्थक होईल. म्हणजे आता सर्वसाधारण पीक आपण बघूया की हळद पिकामध्ये काय आहे, 80-40-40 प्रति एकरी नत्र स्फुरद पालाचा डोस लागतो. मग याच्यामध्ये नत्र देत असताना किती द्यायचं, पाला देत असताना किती द्यायचं, म्युरेट ऑफ पोटॅश देत असताना किती प्रमाणात द्यायचं, याचे काही हे असतात, फॅक्टर असतात. म्हणजे 173 किलो नत्र, 250 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 66 किलो म्युरेट ऑफ पोटॅश, ह्या प्रकारे त्या शेतकरी बांधवांनी जर दिलं तर नक्कीच रासायनिक खताचा वापर हा योग्य प्रमाणात होईल.
म्हणजे युरियाच्या जास्त पाठीमागं DAPच्या जास्ती पाठीमागं शेतकरी बांधवांनी लागू नये की मला DAPच पाहिजे, मला युरियाच पाहिजे. ह्या गोष्टीपासून थोडंसं जर अवेअर झालं तर खेत बचाव अभियान जे आहेत ते नक्कीच फायद्याचं ठरणार आहेत आपल्याला. बरोबर. यामध्ये सेंद्रिय खतं कोणकोणती वापरू शकतात शेतकरी बांधव? गांडूळ खत, शेणखत, सोनखत, लेंडी खत हे जे आहे ते सेंद्रिय खत वापरणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की शेतकऱ्यांनी चांगलं कुजलेलं खत, शेणखत वापरणं, 3 वर्ष चांगलं कुजलेलं शेणखत वापरणं गरजेचं आहे. कारण का अर्धवट कुजलेलं जर शेणखत असलं तर कंदवर्गीय जे पिकं असतात त्या कंदवर्गीय पिकाला काय होतं की हुमणी अळीचा त्रास होतो. नंतर मग पुढे चालून हुमणी अळीचे काय करतात की पूर्ण कंद खाऊन घेतात आणि पीक नासाडी होऊन जाते. म्हणून चांगलं कुजलेलं शेणखत शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजेत मृदा संवर्धनासाठी. त्याच्याबरोबर हिरवळीचे खत वापरणं खूप गरजेचं असतं. मग सर्वसाधारण जर बघितलं तर हिरवळीचे खत ढेंचा, बोरू, ताक हे हिरवळीचे खत आहेत. हे जर शेतकरी बांधवांनी जर वापरले आणि जमिनीची जे काही भूक आहे अन्नद्रव्य घेण्याची ती त्याच्यातून भरून निघेल. मग ताक आणि बरू हे जर पेरत असताना कधी पेरायचे, कधी लागवड करायची, तर मग शेतकरी बांधवांनी काय करायला पाहिजे, ज्यावेळेस आपली शेती, आपलं शेत 45 दिवस 12ही महिन्यातून जेव्हा फ्री असतं किंवा आपल्याकडे 45 दिवस पाण्याचा साठा असतो त्यावेळेस हे पीक घेणं गरजेचं आहे. आणि ते 45 दिवसानंतर त्या पिकाला काय होतं की पिवळी फुलं येत असतात. पिवळी फुलं आले की ते पीक जमिनीत गाडायचं, बरू किंवा ताक. म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये सेंद्रिय घटक चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये कुजतात. सेंद्रिय घटक कुजले म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय होते, सेंद्रिय खताची मात्रा ऑटोमॅटिक वाढत चालते. जेणेकरून जो आपण रासायनिक खताचा समतोल डोस दिलेला आहे त्या डोस हा रासायनिक खताची कार्यक्षमता वाढण्यासाठी सेंद्रिय खतं खूप कामं करतात. म्हणजे हे छोटे छोटे जर उपाय केले शेतकरी बांधवांनी तर मृदा व जलसंधारण नक्कीच हे फायद्याचं ठरू शकतं. त्याच्यामध्ये दुसरा एक असं वाटतं, मला सांगावंसं वाटतं की काही शेतकरी बांधवांकडे कसं असतं, अल्पभूधारक शेतकरी बांधव असतात. मग त्यांना आपण म्हणू शकत नाही की तुम्ही बरूच घ्यायला पाहिजे, तुम्ही ताकच घ्यायला पाहिजे, कारण ते उदरनिर्वाह त्या गोष्टीवर असतो ना. तर मग त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना हिरवळीचं खत म्हणून मूग, तूर हे जर पिकं जर घेतले तर चांगल्या प्रकारे लवकर येणारे आणि व्यवस्थित उत्पन्न देणारे पिकं आहेत. 10 ड्रम खताची पद्धत म्हणून एक आहे, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अभियान अंतर्गत केंद्र शासनाने जे काही अभियान सुरू केलेलं आहे त्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र खूप मोलाची भूमिका या ठिकाणी वाजवत आहे. त्यासोबत कृषी विद्यापीठांची पण खूप मोलाची भूमिका आहेत. ICAR इन्स्टिट्यूटची पण महत्त्वाची भूमिका आहेत. आणि राष्ट्रीय नैसर्गिक शेती जी युनिव्हर्सिटी आहेत गुजरातला त्या ठिकाणी याच्यावर खूप महत्त्वाचं काम चालू आहे. या सर्वांच्या सारानुसार एक थेअरी निर्माण करण्याच्या योजना आहे, त्याला 10 ड्रम थेअरी असं म्हणतो. त्या 10 ड्रम थेअरीमध्ये 10 ड्रम असतात आणि त्याच्यामध्ये काय माहिती का, 5 ड्रम जे आहे ते जमीन संवर्धनासाठी आहे आणि 5 ड्रम जे आहे ते पीक संरक्षणासाठी आहे. म्हणजे जे काही 10 ड्रम पूर्णपणे कंप्लीट होतात. मग त्याच्यामध्ये जीवामृत झालं, बीजामृत झालं, घनजीवामृत झालं, अमृत पाणी झालं, हे झाले 5 ड्रम जमिनीच्या संवर्धनासाठी. मग जमिनीच्या संवर्धनाबरोबरच आपल्याला कीटकांचं संरक्षण कीटकांपासून संरक्षण करणं खूप गरजेचं असतं. मग त्याच्यामध्ये नीमास्त्र, ब्रह्मास्त्र, आग्नेयास्त्र हे वेगवेगळ्या प्रकारचे जैविक निविष्ठा किंवा घटक त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये दशपर्णी अर्क खूप सुंदर आहेत. दशपर्णी अर्क जर केला तर जे काही रस शोषण किडे आहे त्याच्यापासून शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे संवर्धन होऊ शकतं. म्हणजे याचा मुख्य उद्देश जो आहे, शेतकऱ्यांचा जो खर्च होतो जमिनीवर म्हणजे पिकांवर, तो खर्च कमी करून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जी निविष्ठा जे काही घटक उपलब्ध आहेत त्याच्यापासूनच निविष्ठा घरच्या घरी बनवायच्या. मग त्या बनवायच्या कशा, घ्या 10 ड्रमामध्ये बनवायच्या. म्हणजे याला कुठलं असं फर्मंट करायची जास्त वेळ करायची गरज नाही, इलेक्ट्रिसिटीची गरज नाही, कुठल्याची गरज नाही. म्हणजे घरच्या घरीच या निविष्ठा तयार जर केल्या तर नक्कीच आपल्याला या भूजल संधारण किंवा म्हणजे जमीन सुधारण्यासाठी याचा चांगला उपयोग होऊ शकतो. पिकांसाठी अति पाणी पण योग्य नाही आणि कमी पाणी हेही योग्य नाही, तर पावसापूर्वी शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे? तर ह्या वर्षी शेतकरी बांधवांनी सरी वरंबा पद्धतीने जर लागवड जर केली, सोयाबीन म्हणा, हळद वगैरे तर करतातच, पण जास्तीत जास्त सरी वरंबा पद्धत अवलंबवली तर जे काही जास्त पाणी पडणार आहे ते पाणी त्या सरीवाटी बाहेर निघून जाणार आहे आणि कमी पाणी पडणार आहे तिथे ओलावा त्या सरीमध्ये, त्या ओरंब्यामध्ये टिकून राहणार आहे. म्हणजे काही जे येणारं पीक आहे ते चांगल्या प्रकारे शेतकरी त्याला उत्पन्न त्यांचं घेऊ शकतो.
सर ही पद्धत कशा पद्धतीने केली पाहिजे? ट्रॅक्टरच्या सहाय्याने BBF यंत्रचं म्हणजे अवेलेबल असतात. कस्टम हायरिंग सेंटर जे आहेत आपले पोखरा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जे आहे त्या अंतर्गत गावोगावी कस्टम हायरिंग सेंटर उभारलेले आहेत आणि कस्टम हायरिंग सेंटरमध्ये हे BBF तंत्रज्ञान जे आहे ट्रॅक्टर चलित स्वयं यंत्र आहेत ते उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, त्या कस्टम हायरिंग सेंटरशी संपर्क साधायला पाहिजेत आणि ते संपर्क साधून हे तंत्रज्ञान त्या ठिकाणून वापर करून बरोबर. घेतला पाहिजे. सर नैसर्गिक शेतीमध्ये पाण्याचं संवर्धन कशा पद्धतीने उपयोगी ठरेल आणि हे कशा पद्धतीने केलं पाहिजे? आच्छादनावर भर देणं गरजेचं आहे. पीक फेरपालट किंवा त्याला डिस्टर्ब न करणं गरजेचं आहे. म्हणजे बरोबर. जास्त मशागत पण करणं गरजेचं नाही आहे. म्हणजे एकदा सरी वरंबा जर काढला समजा तर कंटिन्युअस त्याच्यावरच ते पीक घ्यायचं. म्हणजे कमी मशागत करायची. जेवढी तुम्ही कमी मशागत करसाल तेवढं थोडं काय होणार आहे की ते पाणी धरून ठेवण्याची त्या जमिनीची क्षमता चांगल्या प्रकारे राहणार आहे आणि जे काही पालापाचोळा काडी कचरा जो आहे तो म्हणजे आपण पेटून न देता तो त्या ठिकाणीच डिकम्पोज किंवा कुजन याच्यावर जास्त प्राधान्य दिलं पाहिजे की बाबा कशा प्रकारे हा पालापाचोळा कुजल याच्यानुसार काय होणार आहे, जलसंधारण आपलं चांगलं होणार. म्हणजे पावसाचा प्रत्येक थेंब पडणारा जो आहे तर तो त्या जमिनीसाठी योग्य ठरणार आहे. याच पद्धतीने सर महाराष्ट्र शासनाकडून मृदा त्याचबरोबर जलसंधारणासाठी कोणकोणत्या उपाययोजना दिल्या आहेत? एका एकरसाठी एक जलतारा सफिशियंट आहेत. बरोबर. एका एकरसाठी म्हणजे 5 बाय 5 × 6 फुटाचा जर एक खोल खड्डा केला त्याच्यामध्ये दगड गोटे आणि वाळू हे चांगलं भरत जर गेलं तर याने काय होणार आहे की ते वाहून येणारं जे पाणी आहे ते पूर्णपणे त्याच्यामध्ये बसणार आहेत. मग ते बसणारं पाणी जे आहे ते त्या भूजल पुनर्भरण त्याचं चांगल्या प्रकारे होणार आहेत. अशा प्रकारे जर थोडे उपाययोजना जर शेतकरी बांधवांनी केल्या महाराष्ट्र शासनामार्फत तर हरकत नाही. हवामान बदलाचा कशा पद्धतीने पिकावर परिणाम होताना दिसून येतोय? कमी कालावधीत येणारी पिकं घेणे गरजेचे आहेत. वाणं घेणे गरजेचे आहेत. सोयाबीन झालं, उडीद झालं, मूग झालं, कापूस झालं. तर आता काय होतं आहे, कमी पाऊस पडतो आहे, कमी कालावधीत येणारच वाण घ्यावं लागेल. मग काय होईल की आपण जास्त याचं वाण जर घेतलं तर पाऊस नाही पडला तर काय होणार आहे, त्याचं नुकसान होणार आहे. म्हणजे शक्यतो BBF पद्धतीने पेरणी, कमी कालावधीचं वाण या 2-3 गोष्टी जर शेतकऱ्यांनी यावर्षी जर अवलंबवल्या तर नक्कीच शेतकऱ्यांच्या या म्हणजे फायदा होणार आहेत. सर खेत बचाव अभियान याबद्दल तुम्ही आणखी काय माहिती द्याल? खेत बचाव अभियान हे भारत सरकार आणि कृषी मंत्रालय, भारत सरकार आणि कृषी कार्यालय मंत्रालयातून सुरू झालं आहे. यामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली भारत सरकार, कृषी विज्ञान केंद्र, ICAR इन्स्टिट्यूट या सर्वांचं मिळून 1650 टीमचं संघटन झालेलं आहे. आणि 1650 टीम 1 जून ते 30 जून या कालावधीमध्ये गावोगावी जाऊन हे अभियान खाली राबवत आहेत. याचा मुख्य उद्देश जो आहे की सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांना जास्त प्रवृत्त करणे, नैसर्गिक शेतीकडे जास्त प्रवृत्त करणे, नैसर्गिक निविष्ठा शेतकऱ्यांनी जास्त वापरणे, सेंद्रिय निविष्ठा शेतकऱ्यांनी जास्त वापरणे. त्याच्यामध्ये जो काही आपण रासायनिक खताचा अतिवापर करत चाललो आहे तर विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या खत मात्रा शेतकऱ्यांना समजावून सांगणे आणि ह्या समजावून सांगितलेल्या मात्रा शेतकऱ्यांनी वापरणे हाच या अभियानाचा खूप मोठा उद्देश आहे. याच्यामध्ये बरेचसे असे कार्यक्रम आहे की त्याच्यामध्ये सरपंच सुद्धा उपस्थित राहतात. सरपंच संमेलन आम्हाला घेण्याचे सांगितलेलं आहे, सूचना आहेत कृषी मंत्रालय महोदयांच्या. त्याच्यामध्ये जे काही शेतकरी उत्पादक कंपनी आहे त्यांच्यामार्फत सुद्धा जनजागृती करण्याचा या ठिकाणी आयोजित म्हणजे सूचना प्रसिद्ध झालेल्या आहेत. नवीन आता महत्त्वाचा जो उद्देश असतो की कुठलाही कार्यक्रम करत असताना आता आपलं मूळ काय असतं, प्राथमिक शाळा म्हणजे योग्यरित्या संदेश त्या ठिकाणी जाणं गरजेचे आहेत. प्राथमिक शाळेचे जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांपर्यंत एक अवेअरनेस कॅम्प घेणं गरजेचं आहे का त्या ठिकाणी त्यांना जमिनीच्या किंवा खताचं महत्त्व समजून सांगणं गरजेचं आहे, जेणेकरून ते आपल्या आईवडिलांना घरी सांगू शकता की आई बाबा जे काय आहे समजा की बाबा आपण आपलं संतुलित खत वापरणं गरजेचं आहे. त्यांना नैसर्गिक शेती समजून सांगणं गरजेचं आहे, सेंद्रिय शेती समजून सांगणं गरजेचं आहे, कारण की ही काळाची गरज आहे. आता मग याच्यामध्ये काय होतं की अति खत वापरतो आपण, क्लोराईडसारखे पाण्यात म्हणजे याच्यामध्ये जमिनीत क्षार जास्त होतात, क्लोराईडसारखे प्रमाण म्हणजे क्लोराईडसारखे घटक त्याच्यामध्ये आढळतात पाण्यामध्ये पण. ही काय आहे, ही जास्त खत वापरण्याचेच परिणाम आहे. जमीन क्षारयुक्त होत चाललेल्या आहेत, जमिनीचं आरोग्य धोक्यात चाललेलं आहेत. मग हे सर्व चालत असताना जमिनीत कुठेतरी सेंद्रिय कर्बाची सुद्धा कमतरता या ठिकाणी भासत आहेत. मग सेंद्रिय कर्ब काय असतो की जो काही पालापाचोळा आहे, काडी कचरा आहे, हा काडी कचरा जो आहे जमिनीतच मुरवायचा आहे. मग त्याच वेळेस ते घटक काय होणार आहे की सेंद्रिय घटक उपयोगी पडणार आहेत. म्हणजे शेतकरी बांधवांसाठी आणि आपल्याला वारकरी संप्रदायामधून एक छोटंसं संतांनी सांगितलेलं आहे की तुझं आहे तुझपाशी परी तू जागा चुकलाशी. म्हणजे सर्व आपल्या जवळच आहे पण आपण थोडीशी जागा चुकलोय. म्हणजे जी काही आपण पारंपरिक शेती विसरलोय त्या पारंपरिक शेतीकडे येण्याची आता गरज आहे, जेणेकरून आपल्याला खेत बचाव अभियानमधून हा संदेश
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचे आहेत. तुमच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत खेत बचाव अभियान अंतर्गत कशा पद्धतीनं हे अभियान राबवलं जात आहे? प्रति दिवस प्रत्येक गावामध्ये जाऊन 2 टीम आखलेल्या आहेत. प्रत्येक त्याच्यामध्ये शास्त्रज्ञ आहेत, ICAR इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ आहेत आणि कृषी विज्ञान केंद्राची शास्त्रज्ञांची टीम आहेत. ती टीम गावोगावी जाते. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार शेतकऱ्यांना काय पाहिजे, कुठल्या याच्यावर मार्गदर्शन पाहिजे, कोणत्या खतावर मार्गदर्शन पाहिजे, त्या खतावर मार्गदर्शन संबंधित विषय विशेषज्ञ करतात. जसं की आता माझं मृदाशास्त्र आहे, तर मी हळद पिकावर जर सांगायचं झालं तर मी हळद पिकाचा जो रासायनिक खताचा डोस आहे तो शेतकऱ्यांना समजावून सांगणं माझं कर्तव्य आहे की बाबा हळदीला 80-40-40 हे नत्रस पुरत पालाश लागतं, एवढंच तुम्ही टाकावं, अन्य खत जास्त टाकू नये. म्हणजे प्रत्येक गावात काटेकोरपणे याचं नियोजन झालेलं आहे 30 दिवसाचं. शेवटी शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल? यावर्षी एल निनो सारख्या संकटाला सामोरं जावं लागणार असं भाकीत होत आहेत, तर कमी कालावधीत येणारं वाण यावर्षी शेतकरी बांधवांनी वापरावं आणि BBF पद्धतीने पेरणी करावी. जास्तीत जास्त मृद जलसंधारण कसं आपल्याला केलं जाईल ते करावं. CCT करावे, ढाळीचे बांध करावे, जेणेकरून शेतातलं पाणी शेतातच अडवावं. ह्या 2-3 गोष्टी मी शेतकरी बांधवांना या ठिकाणी सांगू शकतो आणि नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा हे आवर्जून या ठिकाणी मी सांगू इच्छितो शेतकरी बांधवांना. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.